एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे संभाव्य सूत्र एबीपी माझाच्या हाती लागलेले आहे। अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे। प्रत्येक 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं ठरलेलं आहे अशी माहिती मिळते आहे। चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीचे 16 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर 12 खासदार असलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला 3 मंत्रिपद दिली जाण्याची चिन्ह आहेत। मात्र नेमकी कुठली खाती या घटक पक्षांना देणार हे मात्र अजूनही कळू शकलेले नाहीये। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाईल असंही समजतंय। तर मोदी 3.0 मध्ये कुणाला किती मंत्रिपद मिळतील? भाजपला 67, टीडीपीला 5, जेडीयूला 4, शिवसेनेला 1 आणि इतरांना 5। माकप 99, व्हीसीके 2, भाकप 2, झामुमो 3, नॅशनल कॉन्फरन्स 2, केरळ काँग्रेस 1, आदिवासी भारत आदिवासी पार्टी 1 आणि एमडीएमके यांना 1। अपक्ष 3 आहेत। तर कॅबिनेटसाठी नेमका कुणाचा नंबर लागणार? महाराष्ट्रामधून श्रीकांत शिंदे आहेत, कल्याण डोंबिवलीमधून, त्यासोबतच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मावळचे श्रीरंग बारणे यांच्यापैकी नेमक्या कुणाला मंत्रिपद मिळणार? राज्यमंत्रीपदासाठी नरेश मस्के ठाण्याचे आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने यांच्यापैकी कुणाला राज्यमंत्रीपद मिळणार ते पाहावं लागेल। राष्ट्रवादीकडून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत आहे, तर वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचंही नाव चर्चेत आहे। दोघांपैकी कुणाला मंत्रिपद मिळणार ते पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।